बातमी कोल्हापुरातने कोल्हापूरच्या कागलमध्ये लव जिहादच्या आरोपावरनं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। म्हाकवे गावामध्ये एका तरुणीला पळवून नेल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी कागल पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलं। त्या आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोरच तरुणीला पालकांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी केलेली आहे। कोल्हापूरच्या कागलमधली ही घटना आहे। लव जिहादच्या आरोपावरनं तणावाचं वातावरण इथे निर्माण झालंय। म्हाकवे गावातील एका तरुणीला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आलाय आणि हिंदुत्ववादी संघटनांनी कागल पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केलंय। आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोरच तरुणीला पालकांच्या ताब्यात द्यावं अशी देखील मागणी केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, नेमका काय हा सगळा प्रकार? प्रज्ञा पाहिजे तर कागल तालुक्यातल्या म्हाकवे या गावातली ही घटना आहे। एका तरुणानं मुलीला पळवून नेलं आणि लग्नाचं आमिष दाखवून हे पळवून नेलं असा एक आरोप जो आहे तो ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। आणि हेच प्रकरण जे आहे ते कुठेतरी लव जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेला आहे। ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडे ग्रामस्थांनी तक्रार केली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचबरोबर परिस्थिती बिघडू नये यासाठी मुलीला सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलं। आणि त्यानंतर ग्रामस्थांनी आता पुन्हा एकदा आणखी एक मागणी जोरून ठेवली ती म्हणजे या मुलीला पालकांच्याकडे म्हणजे त्या घरच्यांच्याकडे परत द्यावं। आणि हीच मागणी घेऊन हे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते ग्रामस्थ जे आहेत ते कागल पोलीस ठाण्याबाहेर जमलेले आहेत, ठिय्या मारून बसलेले आहेत। मुलीला परत द्यावं आणि लव जिहाद हा जो प्रकार आहे या विरोधात संतप्त भूमिका जी आहे ते घेताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ जे आहेत हे सुद्धा स्वतः या ग्रामस्थांसोबत पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पोलिसांशी ते बातचीत देखील करतायत। त्यामुळं पोलीस नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये काय करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र पोलीस या सगळ्या बाबींवर लक्ष ठेवून असल्याचं सुद्धा पाहायला मिळते, कारण सुरुवातीपासूनच ज्यावेळेस ग्रामस्थांनी तक्रार केली त्यावेळेस पासूनच मुलीला सुधारगृहात ठेवल्यापासून ते आतापर्यंत पोलीस जे आहेत ते पूर्ण या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील यांना शांततेचं आवाहन जे आहे ते करताना पाहायला मिळतात। मात्र आज जर परिस्थिती पाहिजे तर पोलीस ठाण्यावर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक भूमिकेमध्ये आहेत। कुठेतरी तणावाचं वातावरण जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतंय। सध्या नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।